कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. शेतकरी कर्जमाफीचा मार्ग मोकळा झालाय, कारण सरकारने अभ्यास समितीचा अहवाल स्वीकारलाय. या स्वीकृतीमुळे आर्थिक मदत लागू करण्याची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने सुरू होईल. तर मग या योजनेत शेतकऱ्यांना नक्की काय मिळणार आहे? चला बघूया. सर्वात पहिलं म्हणजे थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी आहे 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. आणि जे नियमित कर्ज फेडतात त्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. सध्या तरी योजनेच्या मूळ स्वरूपात बदल नाही, पण मंत्रिमंडळ बदल करू शकतं. पण या निर्णयाला इतका उशीर का झाला? याचं कारण आहे निवडणूक प्रक्रिया. ग्रामपंचायत, आमदारकी आणि सार्वत्रिक निवडणुकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू होती. आणि याच आचारसंहितेमुळे हा अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडता आला नाही. ठीक आहे, मग आता पुढे काय? ही योजना लागू कशी होणार आहे? पहिल्या टप्प्यात हा अहवाल अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. तिथून मंजुरी मिळाल्यावर मेच्या पहिल्या आठवड्यात GR जारी होण्याची शक्यता आहे. हा GR जारी झाला की योजनेच्या अंमलबजावणीला अधिकृतपणे सुरुवात होईल. प्रक्रिया तर सुरू झालीये, पण एक प्रश्न उरतोच. मंत्रिमंडळ योजनेत काही बदल करणार का?